हे मित्रांनो कसे आहेत सगळे. तर आज आमच्या मामांना एक चेअरमॅनपदी नियुक्ती झाल्याबद्दल मामा आम्हाला पार्टी देत आहेत. तर आम्ही तिकडे चाललो आहोत. नेहमीप्रमाणे स्वाती उशिराच तयार होत आहे. मी तयार झालेलो आहे बघा. बाहेर भाऊ हॉर्न पण वाजवायला आहे तरी अजूनही तयार नाही. ही अशी बोंबाबोंब करते दरवेळेस आणि शिव्या मला खायला लागतात. तर चला निघूया आमच्या मामाच्या गावी. तर आम्ही निघालो आहे आमच्या मामाच्या गावाला. हा माझा भाऊ गाडी चालवत आहे आणि हे आमचा परिवार आणि यांच्या पप्पांच्या इथे चाललेलो आहोत आम्ही. या आमच्या छोट्या आई आणि ही माझी बायको जी नेहमी उशीर करत असते प्रत्येक ठिकाणी. तर हे आहे मामाच्या गावाचा रस्ता. मामाकडे आम्ही ही आपल्या सगळ्यांची लाडकी लालपरी आपल्या समोर जात आहे. संजय घोडावत जस्ट क्रॉस केलेला आहे. हे पहा मामाच्या गावाकडनं झुकझुक गाडी येत आहे. मोजलं की पहिल्याच आणि शेवटचं. तर हे पहा आमच्या मामांसाठी आम्ही हा बुके सिलेक्ट केलेला आहे आणि या बुकेच्या मागे माझा बुके आहे ते पहा. बायको आहे तुमची, बुके बिके म्हणू नका. तर अशा पद्धतीचा हा बुके. हे पहा मित्रांनो मामाच्या गावात आलेलो आहे आणि काही क्षणातच मामाच्या गावाला पोहोचणार आहोत. घरात पोहोचणार आहोत. भाऊ बघा कसा खुदखुद हसतोय माझा. सासरवाडीत पोहोचलेला आहे माझा भाऊ. आणि हे बघा इथे 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 या खूप खुश आहेत का तर माहेरी आलेले आहेत. हो मग खुश असणारच. माहेर आहे माझा. एक काळी ह्या गावात भरपूर वाघ होते पण आता वाघ खूप कमी झालेले आहेत. लोकांनी इथल्या खाऊन टाकले. तर हाच तो रस्ता जो आमच्या मामाच्या घरी जातोय आणि हाच रस्ता परत पण येतोय. आणि अशा तऱ्हेने आमच्या मामाचं घर आलेलं आहे. हे पहा हे आमच्या मामाचं घर आहे. इथे तर हे पहा हे आमच्या मामाचं घर. मी जाऊन दोन ते घेऊन जाऊस पतूर. हे आमचे मामे भाऊ नंदू सेठ आहेत. नमस्कार. नमस्कार. हे मामाच्या घरातलं त्या मामी आमच्या मामा आमची कोण आहे ना. मी ब्लॉग करालोय. होय काय. मामाच्या गावाला आलोय. पाऊस घेऊन आलोय. बघू शकता इथे ढग पूर्ण भरून आलेले आहेत आणि
ठिकाणी थोडे क्लिअर आहे. या ठिकाणी बघा सगळे भरून आलेले आहेत. हाय त्याच्यावरच आहे ग. सॉस बिस्किट मामा असं हात करा. उद्या युट्यूबला सगळे दिसणार आहे तुम्ही. फेटा बांधलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि यानंतर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर तुम्ही पाहू शकता इथे आता सर्व सहकुटुंब सहपरिवार किंवा इतर नातेवाईक सर्वजण आता सत्काराच्या समारंभासाठी सर्वजण तयार आहेत. तर काही भेटवस्तू आहेत म्हणजे भावानी मेहुण्यांनी वगैरे हार वगैरे आणलेला होता, शॉल वगैरे, ते सगळेजण त्यांना भेटवस्तू वगैरे देत आहेत. तर आता बहीण वगैरे त्यांच्यात ओवाळणीची वगैरे तयारी चालू आहे. तर मुलींनीही त्यांच्या छान सेलिब्रेशन केलेलं आहे केक वगैरे आणून. तर पाहू शकता छान ओवाळून त्यांच्या शब्दातून थोडंसं त्यांचं प्रेम काय आहे त्यांच्या मनातून त्यांनी व्यक्त बंद कर थोडं. वेड्या बहिणीची वेडी माया, ही वेडी माया. हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं. तर अशा प्रकारे सर्वांनी आपापल्या प्रकारे अतिशय आनंदाने औक्षण केलेलं आहे आणि शुभेच्छाही दिलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता अतिशय आनंदाने घर भरलेलं आहे. तर हे आहेत आमचे भाऊजी, म्हणजेच या घरचे जावई, आणि ही आहे कल्याणी माझी छोटी जाऊ.
तर माहेरी आहे त्यामुळे खूपच खुश आहे. आणि त्यात पप्पांचा एवढा अतिशय सुंदर आनंदाने कार्यक्रम आम्ही सर्वजण साजरा करत आहोत. तर तुम्ही नक्कीच त्याचा आनंद घ्या. तर अशा प्रकारे चेअरमॅन पदाची निवड झाल्याबद्दल सर्वजण आनंदाने त्यांना शुभेच्छा देऊन आता त्यांनी केक कट करणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता आता केक कट करून छान सेलिब्रेशन करत आहोत. तर अशाच प्रकारे त्यांच्या ह्या खऱ्यापणामुळे आणि चांगुलपणामुळे जी आत्ता त्यांना पद मिळालेलं आहे तर असंच याहूनही मोठं पद मिळावे यासाठी आपण देवाचरणी प्रार्थना करूयात आणि शुभेच्छा देऊयात. सत्कार मूर्ती तुमच्या समोर आहे. त्यांच्याविषयी मी फक्त एक दोन शब्द बोलतो, ते तुम्ही ऐकून घ्यावे एवढंच माझं म्हणणं आहे. की निळकंठ कदम हे माझे वडील बंधू, त्यांनी आमच्या पूर्ण कुटुंबियाला, जे मोठे बंधू जरी असतील सगळेच असतील आमचे मोठे बंधू काही, त्या मोठे बंधूंचं देखील या आमच्या माझ्यापेक्षा मोठे आणि त्यांच्यापेक्षा छोटे बंधू जरी असले तरी सुद्धा आमच्या नीलाताईपासून कडक लक्ष्मीपर्यंत या तिथपर्यंत सगळ्यांनी यांचं ऐकून घेतलं. आणि ते ऐकून घेतायत म्हणून यांनी काही रॉंग केलं किंवा रॉंग पद्धतीनं वागलं हे असं आत्तापर्यंत झालं नाही. कुटुंबियांना तर त्यांनी धरून नेलंच, पण त्याच्याबरोबर समाजाला, गावाला, गावाभोवतीच्या काही 4 गावांना एकत्र आणण्याचं काम निळकंठ कदमनी केलं. आणि हे जे काम आहे हे इझी आणि सहजासहजी न घडता त्याच्या पाठीमागचं जे कष्ट आहे हे कष्ट त्यांच्या मनी असणारा सत्यभाव हा खरा त्यांचा आत्ता सध्याचा त्यागाचा कार्य करतो. फक्त तुमचे आशीर्वाद आमच्यावरती सगळ्यांचे असावेत, सगळ्यावरती एवढं सांगतो. धन्यवाद. तर चला तर जेवणाचा लाभ घेऊयात आणि नवीन व्लॉगमध्ये नवीन दिवशी भेटूयात. थँक्यू.